नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी की आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती 2025 संदर्भात आणखी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे जर कोणत्याही प्रकारचा टाइमपास जर करत असाल तर तो लगेच बंद करा आणि अभ्यासाला लागायचं आहे. कारण पोलीस डिपार्टमेंटमधून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती राबवण्याकरता प्रयत्न चालू आहेत. लवकरच आपल्यापर्यंत जाहिरात ही येऊन जाणार आहे. बघूयात हा परिपत्रक काय आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पुणे शहर यांच्या कार्यालयातून आलेलं आहे परिपत्रक आहे. याच्यामध्ये 25/10/2025 रोजीचं म्हणजेच कालचं ते परिपत्रक आहे. तर याच्यामध्ये दिलं आहे विषय काय आहे, पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याकरता मैदान उपलब्ध करण्याबाबत पोलीस भरती 2024-25साठी. मित्रांनो, परत एकदा सांगतोय, कोणत्याही प्रकारचा टाइमपास जर करत असाल तर तो बंद करा. कधीही लगेच परीक्षा लगेच समोर आपल्या पोलीस भरती येऊन जाईल आणि आपल्याकडे वेळ पण लगेच मिळणार नाही. अभ्यास करणारे अभ्यास करत आहेत आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणी अभ्यास करू नये यासाठी असे सुद्धा प्रकारचे सुद्धा कमेंट काही जण करतात की खोट्या बातम्या देऊ नका वगैरे वगैरे. कारण त्यांना माहिती आहे जर खोट्या बातम्या वगैरे काय अशा प्रकारची जर न्यूज आली तर लगेच सर्वजण अभ्यास करायला लागतात आणि कॉम्पिटिशन त्यामुळे वाढणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका. आपल्याला मोटिवेशन मिळतं आहे तर अभ्यास त्याचा फायदा करा आणि अभ्यास करत राहा. आतापर्यंतची कोणतीच पोलीस भरतीची जाहिरात ही सांगून आलेली नाही आहे, ती अचानकच लगेच आपल्यासमोर येऊन ठेपलेली आहे. पोलीस भरती राबवण्याची प्रक्रिया खूप स्पीडने चालू आहे मित्रांनो. कधीही आपल्यापर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येऊन जाईल. आणखी एक आपल्याला परिपत्रक बघायचं आहे, त्याआधी याच्यामध्ये काय दिलं आहे ते आपण नीट बघूया, समजून घेऊयात. उपरोक्त संदर्भ व विषयांमुळे कळवण्यात येते की पुणे शहर पोलीस घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती 2024-25ची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे. दिनांक 8/10/2025 रोजी झालेल्या पोलीस भरती बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर भरती प्रक्रिया पुणे शहर घटकात अंदाजे 3 ते 4 लाख उमेदवार येण्याची शक्यता आहे. या भरतीमध्ये 3 ते 4 लाख उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय येथील मैदानावर कमी कालावधीमध्ये पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यासाठी सदर भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय येथील मैदानाबरोबरच एकाच वेळी अन्य मैदानावर राबविणे आवश्यक असल्याबाबत कळवले आहे. तर अशा प्रकारचा हा परिपत्रक होतं की भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यासाठी. आणखी आपल्यासमोर एक परिपत्रक आहे, बघूया त्याच्यामध्ये काय दिलं ते. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 24/10/2025 रोजी 11 वाजता आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये जे काही विषय मांडले गेले त्या विषयांबद्दल आहे. त्यातील आपल्याला महत्त्वाचा विषय असं जो आहे तो आपण बघूयात लगेच पॉईंटवरती. पोलीस भरती संबंधित विषय होता. या अनुषंगाने वयोमर्यादेमध्ये शिथिलता करण्याबाबतची जी अधिसूचना शासनाकडून प्राप्त होणार आहे, तरी सर्व घटक प्रमुखांनी पोलीस भरतीची वेबसाईट व वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाची जाहिरात तयार करून ठेवावी. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. काय म्हटलं आहे, सर्व घटक प्रमुखांनी पोलीस भरतीची वेबसाईट आणि वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाची जाहिरात तयार करून ठेवावी. तर कधीही मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे, अभ्यास करत राहा. खोटी बातमी समजून दुर्लक्ष करू नका, कारण अभ्यास करणारे करतच आहेत. याच्यामध्ये आपलं काही नुकसान नाही आहे. पोलीस भरती येणार आहे तर आपण अभ्यास तर करणारच आहोत. नाही जरी गेली जरी पुढे जरी गेली तरी त्याचा फायदा काय आपल्याला होणारच आहे, नुकसान तर काहीच होणार नाही आहे. ठीक आहे, अभ्यास तर आपलाच चांगला होणार आहे. अजून रिव्हिजन करत राहा. ज्यांची एकदा रिव्हिजन झाली अजून परत एकदा रिव्हिजन करा. परत 2-3 वेळा असं सारखं करत राहा जोपर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येत नाही आणि आपण पेपरला जात नाही, किंवा ग्राउंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मेहनत करत राहा. लवकरच जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण आपण छोटी जी काय अपडेट असते ते आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो पोलीस भरती संबंधात किंवा इतर सरळ सेवा भरती संबंधात. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.